जिल्ह्यात थंडीचा कडाका कमी झालाय। हवामानात बदल होत असून सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले। पावसाची शक्यता आणि ढगाळ हवामान यामुळे रब्बीतील कांदा, गहू, ज्वारी तसेच बारमाही हळद, आले आदी पिकांना रोगराईचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झालाय। त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय। उत्तर भारतात सक्रिय झालेला पश्चिम चक्रवात शमल्यानं तिकडून येणाऱ्या शीतलहरींच्या प्रभावामुळे जिल्ह्यासह राज्यात मागील 4 दिवस थंडीची लाट होती। मात्र अचानक 2 दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने थंडीचा कडाका कमी झालाय। बंगालच्या उपसागरातील फेंगल चक्रीवादळ शांत झालं असलं तरी त्याचा परिणाम वातावरणावर जाणवत आहे। सोमवारी साताऱ्याचं किमान तापमान 21.5 तर महाबळेश्वरचं किमान तापमान 16.4 अंश होतं। हवामान खात्यानं पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज वर्तवलाय। अशातच ढगाळ हवामानामुळे अवकाळी पावसाची शक्यता आणखीन दाट झाली आहे। दरम्यान थंडी रब्बीतील पिकांना पोषक ठरत असते तरी ढगाळ हवामानामुळे मात्र पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढतो। सध्या गहू, हरभरा, ज्वारी, मका, बाजरी आदी पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात आली असून पिके जोमात आली आहेत। कांद्याच्या रोपांचं तरवे तयार आहेत। काही ठिकाणी कांदा लागण सुरू आहे तर काही ठिकाणी पेरणी केलेला कांदा उगवून जोर धरू लागलाय। पहाटे पडणारे धुके झाडण्यासाठी कांदा उत्पादकांची धांदल उडत आहे। मात्र मागील 2 दिवसांपासून वातावरणाचा नूर पालटला असून ढगाळ हवामान राहत आहे। ढगाळ हवामानामुळे कांद्याच्या पाती करपणे, गहू, ज्वारीवरची पाने देखील पिवळी पडतात तर मिरच्या, पालेभाज्यांवर तुडतुडी पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाल्यानं कीटकनाशकांच्या फवारणीचा खर्च वाढणार आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।